दुपारी 3 वाजता मुंबईच्या मध्यभागी असलेल्या जंगलात एक तरुण पर्यटक फिरायला गेला. त्याचा फोन शेवटच लोकेशन दाखवत होते, टायगर पॉइंट ट्री. पण त्यानंतर तो परतलाच नाही. पोलिसांनी शोध मोहीम राबवली, हेलिकॉप्टर उडवले, पण काहीच नाही सापडलं. आणि हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. या जंगलात आजवर अनेक जण हरवले, काही परत आले, काही कायमचे गूढरित्या गायब झाले. आणि हे जंगल म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. नमस्कार, मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला. पण आजचा विषय कायद्याचा नाही. आज आपण उलगडणार आहोत मुंबईच्या मध्यभागी लपलेल्या एका रहस्यमय जंगलाचं गूढ, जिथे फक्त प्राणीच नाहीत तर काही अघोरी शक्तींचाही वावर जाणवतो. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई सारख्या धकाधकीच्या शहरात असलेले एक विशाल आणि हिरवंगार जंगल आहे. दररोज हजारो लोक येथे सैरसपाट्यासाठी येतात. पण या जंगलाच्या काही भागात अजूनही स्थानिक लोक दिवसाही जात नाहीत. पण का? कारण तिथे मोबाईल नेटवर्क अचानक गायब होतं. अजब आवाज ऐकू येतात, जणू कोणीतरी मागे चालतंय. पण वळून पाहिल्यावर कोणीच नसतं. आणि काही लोक तर असे गायब झाले की त्यांच्या मागमूसही सापडले नाहीत. हे केवळ अपघात आहेत का, की काही अदृश्य शक्ती इथे वावरत आहे? या जंगलाच्या मध्यभागी आहेत ते कान्हेरी लेण्या. 2400 वर्षे जुने बौद्ध गुफा. दगडात कोरलेल्या या गुफांमध्ये प्राचीन काळातील भिक्षू ध्यान करत असत. पण आजही काही पर्यटक सांगतात, गुफांच्या आत गेल्यावर असं वाटतं की कोणीतरी पाहतंय. श्वास जड होतो आणि हवेत थंडी वाढते. काही लोकांनी तर गुफांमध्ये फिरणाऱ्या अनोळखी आकृती सुद्धा पाहिल्याचं सांगितलं आहे. हे केवळ मनाचे खेळ आहेत का, की त्या 2400 वर्षापूर्वीच्या काळाचं काहीतरी आजही इथे शिल्लक आहे? हो, या जंगलात बिबटे देखील आहेत. काही वेळा त्यांचं दर्शन पर्यटकांना झालं आहे. पण काही जणांनी सांगितलं की त्यांनी पाहिलं ते बिबटे नव्हतंच. ते मोठे होतं, डोळे लालसर तेजस्वी होते आणि हालचाली अतिशय वेगळ्या. स्थानिक आदिवासी लोक सांगतात, हे सामान्य प्राणी नाहीत. या जंगलात काहीतरी जुनं, फार जुनं आणि शक्तिशाली लपलेलं आहे. हे ऐकून अंगावर काटा येतो ना? तुमचं काय मत आहे? ही सगळी फक्त अफवा आहे का, की खरंच या जंगलात काही रहस्यमय शक्ती वावर करत आहेत? तुम्ही कधी संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये गेलात का? काही विचित्र अनुभव आलेत का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यासोबत. तोपर्यंत सावध राहा आणि लक्षात ठेवा, काही वेळा जे दिसतं ते खरं नसतं. धन्यवाद.